आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण यापूर्वी अनेक विषयांवर माहिती पाहिली आहे. दैवतांवर त्याचप्रमाणे काही भूतांवरही माहिती पाहिली आहे. आज आपण भूत या संकल्पनेवर आणि भूतांच्या प्रकारावर थोडक्यात परिचय करून घेऊया. भूत हा जो शब्द आहे तो होऊन गेलेले या अर्थाचा आहे. अर्थातच आपण सुद्धा जन्मलो आहोत, म्हणून जन्मलेले. भू म्हणजे होणे. म्हणजे जन्मलेली प्रत्येक व्यक्तीच त्या अर्थाने भूत असते, कारण प्राणी मात्रांसाठी भूत हा शब्द आपल्या संतांनी वापरला आहे. जय जय भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. किंवा दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे, असं तुकाराम महाराज म्हणतात. किंवा पसाय दानामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये परस्परांमध्ये मैत्रीचं वातावरण तयार हो, मैत्रीची भावना निर्माण हो. या सर्व शब्दांमध्ये एक अर्थ गृहीत धरलाय की आपण सर्व भूत आहोत. मग भूताला घाबरण्याची जी भीती आहे त्याचं काय कारण आहे, तर ते कारण सुद्धा आपण आता शोधणार आहोत. भूत या शब्दासारखाच पिशाचच्या नावाचा एक शब्द आहे आणि तो भूताचा एक प्रकार म्हणून मानला जातो. भूत हे मांस खाणारे आणि विशेषतः शिजवून मांस खाणारे, तर पिशाचचे कच्चं मांस खाणारे, अशा प्रकारचं वर्णन गणेश पुराणात आहे. म्हणून पिशितम मांसम अष्टाती इति पिशाच्य, हा म्हणजे ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे त्यांना पिशाच्य म्हटलंय. मांसाहाराच्या विरोधात हा शब्द वापरला गेला आणि जे जे मांसाहार करतात त्यांना भूत ठरवलं गेलं, म्हणजे वाईट ठरवलं गेलं, निषेधार्ह ठरवलं गेलं. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पुरेपूर यश हे वैदिकांना आलं, पौराणिकांना सुद्धा आलं. आजही ती समजूत प्रचलित आहे आणि भारतीय धर्मातच आहे असं नाही, ही परदेशातल्या धर्मात सुद्धा आहे. आपण त्यावर केव्हा तरी चर्चा करू. अगदी जैन धर्मात आहे, बौद्धांमध्ये आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, मुस्लिमांमध्ये आहे, जुडाईश लोकांमध्ये आहे. जेवढे धर्म प्रमुख धर्म आहेत त्यांच्यात तर आहेत, पण जे छोटे छोटे धर्म आहेत त्यांच्यातही आहे. पिशाच हा जो शब्द वापरला जातो तो प्रामुख्याने भटकणाऱ्या आत्म्याबद्दल वापरला जातो. ज्याच्या इच्छा अपूर्ण आहेत अशा लोकांचं रूपांतर पिशाच्यामध्ये होतं आणि ते पिशाच भयावह असतं, त्रासदायक असतं, तिरस्करणीय असतं. तशीच भूत सुद्धा असतात. भूत स्मशानात राहतात अशी एक समजूत आहे, कारण स्मशानात माणसाला जाळलं जातं किंवा गाडलं जातं. जाळणे आणि गाडणे, त्या दोन प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे. काही ठिकाणी जल समाधी दिली जाते, पाण्यात प्रेत टाकलं जातं. विशेषतः साधू संन्याशांची प्रेत ही पाण्यात टाकली जातात आणि काशीसारख्या ठिकाणी तर अर्धवट जळलेली प्रेतही पाण्यात टाकतात आणि तिथली मगरी, सुसरी किंवा मासे ते खातात असा समज आहे. तर अशा अर्धवट जळलेल्या, ज्यांच्यावर पूर्णतः संस्कार झाले नाही, अशा मृताचं रूपांतर भूत किंवा पिशाच्यामध्ये होतं अशी एक समजूत आहे. आणि त्या समजुतीतून भूताचे काही प्रकार पडले आहेत. पितर हा जो प्रकार आहे हा एक भूताचा प्रकार मानला जातो. आपण यापूर्वी पाहिलंय की पितर नावाचे लोकच होते आणि विशेषतः त्यांची जी वर्णनं पुराणामध्ये आढळतात ती सगळी वर्णनं आज खेड्यात राहणाऱ्या शेतकरी वर्गासाठी वापरली जातात. आणि विशेषतः सर्वपितृ अमावस्या नावाचा जो सण आहे, अतिशय महत्वाचा तो सण आहे, किंवा ज्याला म्हणून आपण कुळाचार आहे किंवा कौटुंबिक कुळाचार आहे. तर कुळाचार हे कौटुंबिकच असतात. तर ह्या पितरांनाही भूतांच्या योनीत टाकलं की पितर हे वैदिकांची विधी किंवा वैदिकांचं तत्वज्ञान किंवा त्यांचा धर्म मानत नव्हते. त्यांचा स्वतंत्र धर्म होता आणि त्या धर्मामध्ये जी पूजाविधी होती त्याला पूजाविधीला श्राद्ध म्हटलंय. श्राद्ध शब्दाचा अर्थ होतो श्रद्धेने केलं गेलेलं ते श्राद्ध, म्हणजे चांगला अर्थ आहे. पण आपल्याकडे श्राद्ध विधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा नकारात्मक आहे. श्राद्धविधी करणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकला जातो. किरवंत नावाची ब्राह्मणांची एक जात आहे, ती अशा तऱ्हेने श्राद्ध तर्पण विधी करतात, म्हणून त्यांना इतर दैवतांच्या पूजेच्या वेळेस किंवा उपासनेच्या वेळेस बोलवलं जात नाही. ते त्यांना आपल्या पंक्तीत सुद्धा बसवलं जात नाही. एक प्रकारची ब्राह्मणांमधली अस्पृश्य जात आहे. ती ठरण्यामागचं कारण आहे श्राद्धविधी, श्राद्ध तर्पण विधी. आणि सर्व पितृअमावस्या जशी असते त्याच्या आधी जो 15 दिवसाचा काळ असतो त्याला पितृपक्ष म्हणतो. तर पितर नावाचे जे लोक आहेत होते आणि आताही आहेत, पण त्यांची ओळख आता संपलेली आहे.
तर त्या लोकांना तिरस्कृत ठरवण्याकरता वैदिकांनी भूत या श्रेणीमध्ये टाकलं, भूत योनीमध्ये टाकलं. त्यांचा उल्लेख आपल्याला कोशांमध्ये सुद्धा, जे ज्ञानकोश आहे त्यात भूत योनी विशेषः असा उल्लेख आढळतो. अगदी गणपती, हडळ हा एक शब्द आपल्याला माहित आहे, किंवा चेटकीण हाही शब्द आपल्याला माहित आहे. तर हडळ म्हणजे जी बाळंतीण स्त्री असेल आणि तिचा मृत्यू झाला, तिचं बाळात लक्ष आहे म्हणून ती इतरांना त्रास देत राहते. चेटकीण शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आहे. चेटूक करणारी, म्हणजे जादूटोणा करणारी स्त्री. विशेषतः स्त्रियांबद्दल, म्हाताऱ्या स्त्रियांबद्दल हा शब्द वापरतात. आपल्याकडे डाकीण हा जो शब्द आहे मराठीत, त्याच अर्थाचा चेटकीण हा शब्द आहे. पण डाकीण हा शब्द आणखी भयावह आहे, कारण ती भयावह दिसते. तिचे डोळे लालबुंद असतात, केस विस्पारले असतात, दाताचे सुळे बाहेर आले असतात आणि ती बालकांना मारते. अशा प्रकारची समजूत निर्माण झाली. वास्तविक डाकीण किंवा चेटकीण हे थोडे समानार्थी शब्द आहे. ती म्हणजे अशी विद्वान स्त्री. डाक या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानवान, आणि डाकीण म्हणजे ज्ञानवान स्त्री. तर तिच्या ज्ञानाचा फायदा होऊन अनेकांचे जीव वाचले जातात. म्हणजे तिला औषधाची जाण असते, लहान बाळांना ती वाचवते. पण तिला दैवत सुद्धा मानलाय. बौद्ध धर्मामध्ये डाकीण नावाची देवता आहे, जैनांमध्ये आहे, हिंदूंमध्ये आहे. म्हणजे भारतीय धर्मामध्ये, सर्वच धर्मामध्ये डाकीण ही देवता आहे. तिचं रूप थोडं बदललेलं आढळतं, पण तिची बदनामी करण्यात वैदिकांना यश आलं, कारण तिला बालभक्षक देवता मानलं गेलं. आयुर्वेदामध्ये बालग्रह नावाची जी संकल्पना आहे, लहान मुलांना जे आजार होतात त्या आजाराबाबतीत जी कारणं सांगितली गेली आहेत, त्यात डाकीण हे एक कारण सांगितलं गेलं आहे. तर ती जी औषध योजना करते तिला चेटूक म्हटलं आहे. खवीस नावाचं एक दूध कोकणामध्ये फार प्रसिद्ध आहे. आता खवीस हा जो शब्द आहे तो हबशी लोकांच्या भाषेतून आलाय. इथिओपियातून आलेले आपल्याकडे जे हबशी लोक आहेत, म्हणजे आफ्रिकी लोक आहेत, तर त्या लोकांच्या मध्ये कोणी मृत्यू झाला तर त्याला खवीस म्हणतात. आणि मुस्लिम लोकांमध्ये ही पद्धत आहे. हबशी लोकांपासून तो शब्द खवीस झाला. आणि त्याच्यावर उपचार करायचा असेल तर मुस्लिम हा मांत्रिकच पाहिजे. हिंदू मांत्रिक त्या ठिकाणी काही उपाययोजना करू शकत नाही. अशा प्रकारची समजूत कोकणामध्ये. प्रामुख्याने हे दैवत तुम्हाला, हे भूत आहे, हे दैवत नाही आहे, पण काही ठिकाणी दैवत म्हणून त्याची पूजा होते. खवीस आडनावाचे लोक सुद्धा कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात आढळतात. याचा अर्थ खवीस हे काही भूत नाही, तर हे दैवत आहे. पण काही लोकांनी ते भूत ठरवलं. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही जी परभावाची समजूत आहे, त्यातून अशा तऱ्हेच्या समजुती तयार झाल्या. इतरांच्या दैवतांना भूत ठरवायचं, आपल्या दैवतांना देव ठरवायचं, अशा प्रकारची जी दुटप्पीपणाची भावना आहे, त्यातून खवीस शब्द हा बदनाम झालेला आहे. कोकणामध्ये आणखी काही भूताचे प्रकार आहेत. त्यात मुंजा हा तसा कोकणातच आहे असं सर्वत्रच आहे. पण एखाद्या तरुणाचं लग्न झालं नाही, तो लग्न होताच मरण पावला, तर त्याचं रूपांतर मुंजामध्ये असताना तो पिंपळाच्या झाडावर राहतो. पिंपळाच्या झाडाकडून कोणी गेलं तर त्याला तो त्रास देतो, असा मुंजा शब्दाचा अर्थ आहे. यावर एक चित्रपट सुद्धा निघालाय मराठीमध्ये. चित्रपट हे रंजन करण्याकरता जरी निघत असले तरी त्यातून मात्र चुकीचा संदेश बरेचदा जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या तरुणाचं लग्न झालं नाही ही खंत ज्यांच्या मनात आहे, त्या लोकांनी मुंजाच्या भूताची संकल्पना मांडली. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण कुणालाही लग्नाशिवाय ठेवू नये, की ज्याचं लग्न झालेलं नाही त्याला काही वाईट ठरू नये, त्याची पूजा करावी. तर मुंजा ह्या दैवतांची पूजा करणारे लोक सुद्धा कोकणात आपल्या आढळतात. आणि त्यांच्या देवळ्या, लहान लहान देवट्या आपण देवकुल म्हणू तसे असतात. तर देवडी हा शब्द थोडासा वेगळ्या अर्थाने सुद्धा वापरतात. देवाचं ते राहण्याचं ठिकाण, कोनाडा या अर्थाचा तो शब्द आहे. पण आता देवडी हा शब्द पाटलाच्या दरबारात जाणाऱ्या एका ठिकाणाबद्दल हा वापरला जातो. तर अशा तऱ्हेने मुंजा हा शब्द सकारात्मक सुद्धा आहे आणि नकारात्मक सुद्धा आहे. जसा तो कोकणात आहे तसा उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा आहे. अशा प्रकारची एक आणखी भूत आहे, अतिशय प्रसिद्ध चेडा. चेडा हे दैवत नाही आहे, पण दैवत सुद्धा आहे. म्हणजे मी दोन्ही गोष्टी एकाच वेळी वापरल्या. कारण एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी त्याच्या नावाचा दगड ठेवण्यात येतो आणि त्याची पूजा करावी. कारण शेंदूर माखून किंवा फुलं ठेवून किंवा त्याला नैवेद्य देऊन पूजा केली पाहिजे.
पूजा केली नाही तर मात्र तुमच्या मागे तो लागतो, अशा प्रकारची समजूत आहे. अशाच प्रकारचा एक भूत आहे चाळा नावाचं, चेडा आणि चाळा. तर बऱ्याच ठिकाणी हे जे चाळा असतात, या चाळा सुद्धा दगडाच्या रूपात असतात आणि त्यांची पूजा होते. पण समजा आपण पूजा नाही केली तर ते मागं लागतं. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या मागे जास्त लागली तर तिला आपण म्हणतो की चेडे चेडे करतो, हा चेडे करतो म्हणजे मागे लागतो. आणि चाळा म्हणजे हा आपल्या मागे लागलेला आहे. आपल्याला तो आता काही सोडणार नाही, म्हणजे त्याच्या चाळ्यातून कोणी सुटत नाही, अशी एक समजूत आहे. म्हणजे चेडा आणि चाळा ही दोन्ही प्रकारची भूत फक्त आपल्याला कोकणात आढळतात. उर्वरित महाराष्ट्रात मात्र ती आढळत नाही. कोकणातच भूत का आढळतात हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर ह्या कोकणातल्या चेडा आणि चाळामधून चेडा जो शब्द आहे तो नरसिंह नावाच्या दैवतासाठी सुद्धा वापरला गेला. नरसिंह हे विष्णूचं एक अवतार मानलं जातं, 10वा किंवा 8वा 9वा अवतार काहीतरी, आता नंबर तुम्ही पाहत बसा. तर दक्षिण भारतामध्ये भूतकोला विशेषतः कर्नाटकाच्या जो किनाऱ्याचा भाग आहे, त्या भागामध्ये जो भूतकोला नावाचा विधी होतो, त्या विधीमध्ये पंजुर्ली नावाच्या एका ग्रामदैवताची पूजा होते. त्या पंजुर्लीचं रूपांतर पुढच्या काळात नरसिंहामध्ये झालं. वराह, तो वराह आहे, बरोबर आहे, चुकलं थोडंसं. वराह वराह नावाचं दैवत आहे, हे पंजुर्ली आहे. नरसिंह या शब्दावर आपण स्वतंत्रपणे चर्चा केली आहे, पण पुन्हा थोडक्यात सांगतो. हा शब्द नारसिंह आहे. नार म्हणजे पाणी, सिंह म्हणजे राजा, पाण्याचा राजा. जलरक्षक हे दैवत आहे. पण या जलरक्षक दैवत म्हणजे त्याला यक्ष सुद्धा म्हटलंय. त्याची पूजा जर केली नाही तर तो मात्र तुम्हाला पछाडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे यक्ष प्रश्नाची जी कथा महाभारतात आहे ती सुद्धा अशा प्रकारे नारसिंहाचीच कथा आहे. तर त्याला चेडा म्हटलाय, तो मागे लागतो तुम्ही जर पूजा केली नाही तर. नरसिंहाची जेवढी मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरात भूतानी झपाटलेली लोक एकत्र येतात आणि ते वेडे चाळे करत राहतात. आणि आरती म्हटल्याने नरसिंहाची वगैरे, तर ते भूत नाहीशी होतात अशी एक समजूत आहे. कारण नरसिंहाला भूताचा राजा म्हटलाय. सिंह या शब्दाचा अर्थ राजा असा होतो. आपण जी नरसिंहाची जी मंदिर आहे त्याला राजगृह असंही म्हणतात. तर नरसोबाची वाडी नावाचं एक ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कुरुंदवाड, बहुतेक शिरोड तालुका तो आहे. मी 2-3दा त्या ठिकाणी गेलो होतो. तर तो नरसोबा जो आहे तो नाग नरसोबा आहे. म्हणजे नाग हा जलरक्षक आहे आणि पाण्याचा रक्षक असल्यामुळे त्याची पूजा केली पाहिजे. त्यातून नाग नरसोबा नावाचं एक दैवत निर्माण झालं, त्याचा नृसिंहाशी काहीही संबंध नाही. पण आज त्या गावाला नृसिंहवाडी म्हणतात. म्हणजे नृसिंहाच्या उपासकांनी त्या ठिकाणी केलेला तो केलेली कुरघोडी आहे. पण त्याही ठिकाणी आरतीच्या वेळेस भूतानी झपाटलेले लोक नाचतात आणि ते भूत नाहीशी होतात असा एक समज आहे. नरसिंह हा भूतांचा राजा मानला गेलाय म्हणून त्याला म्हटलाय नरसिंग चेडा. एकनाथ महाराजांनी सुद्धा तसं म्हटलंय. त्याला काही ठिकाणी झोटिंग सुद्धा म्हटलंय. आता झोटिंग हा जो शब्द आहे तो झोडणारा, म्हणजे रात्री बेरात्री तुम्ही भटकत असाल, दारू पिऊन भटकत असाल, समुद्राच्या किनाऱ्यावर भटकत असाल, तर तुम्हाला तो पछाडतो. आणि विशेषतः झाडाच्या फांद्या आहे त्या फांद्याने झोडपतो. पण झोडणे म्हणजे झोडपणे याही अर्थाचा तो शब्द आहे. यातून एक गोष्ट सूचित झाली आहे की गावकऱ्यांनी ठरवलं की रात्री बेरात्री कोणी बाहेर पडू नये, विशेषतः समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये किंवा दारू पिऊन राहू नये. म्हणजे अशा तऱ्हेची नैतिकता शिकवणारे हे भूत आहे. अर्थात भूत ही सगळी माणसांनी निर्माण केली आहे. ईश्वर सुद्धा माणसात निर्माण केला, तशीच भूत सुद्धा माणसात निर्माण केली आहेत. अशा प्रकारचं काही दैवत किंवा अशा प्रकारचं काही भूत नसतं. ही माणसाच्या मनाची निर्मिती आहे, मनोनिर्मिती ज्याला म्हणता येईल. भीती घालण्यासाठी अशा तऱ्हेच्या भूताची निर्मिती केली माणसाने आणि त्या भीतीने त्याचं नुकसान अपरंपार मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून ते टाळण्याकरता आपण ही माहिती या ठिकाणी देत आहे. कोणीही अशा प्रकारच्या भूताला घाबरण्याचं कारण नाही. आपण रस्त्यावर एकाकी जात असू आणि अनेक रस्ते सुटत, तिथे रस्तेच नसतील, रस्ता सापडत नाही, मग आपण तो चकव्याने आपल्याला पछाडलं. एखादी व्यक्ती निघते आणि ते कुठे जाते तिला माहित नसते. रात्रभर ती एकाच ठिकाणी एकाच परिसरात भटकत असते. सकाळ झाली तेव्हा तिला कळतं गाव जवळच होतं पण आपल्याला दिसलं नाही. बरेचदा अंधारामुळे गाव दिसत नाही. आता अंधार काही फारसा राहिला नाही. घरांमध्येही उजेड असतो, घराच्या बाहेरही उजेड असतो. आणि आपल्याजवळ आता पूर्वी विजेरी म्हणजे टॉर्च असायची, आता तर मोबाईलमध्ये सुद्धा टॉर्च आहे. त्यामुळे प्रकाश आपल्याला सर्वत्र दिसू शकतो. चकवा बिकवा ह्या गोष्टीला काही अर्थ तसा नाही आहे. पण पूर्वीच्या काळी ह्या समजुती रूढ झाल्या
अजूनही त्या चालूच आहे. एक जखीण नावाची, आपण डाकीणचा उल्लेख यापूर्वी केला, तिला जखीण म्हणतात. ड चं रूपांतर ज मध्ये होतं. मुळात तो य शब्द यक्षिण शब्द आहे. यचं ज होतं, जसं यादवचं जाधव होतं, यातूचं जादू होतं, तसंच जखीणचं यक्षिणचं जखीण होतं. यक्ष हे जलरक्षक मानले गेले आहेत. पूर्वी आपले जे पूर्वज होते, पाण्याचे जे साठे आहेत, तलाव आहे, विहिरी आहेत, नद्या आहेत, ओहोळ आहेत, तर हे यांचं रक्षण करायचं, ते शुद्ध ठेवायचे, त्याचा गैरवापर कोणी करू नये याचं नियोजन करायचं. हे जलनियंत्रणासाठी नेमलेले जे अधिकारी होते त्यांना यक्ष म्हटलं. यक्ष शब्दाचा अर्थ होतो पूजा करणारे. पूजा करणारे आणि यज्ञ करणारे, अशा प्रकारचे दोन प्रकारचे लोक आपल्या भारतात आहेत. काही लोक यज्ञ संस्कृती मानतात, तर काही लोक तिला नाकारतात. त्याऐवजी पूजा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, असं गीतेत म्हटलंय की तुमच्याकडे पान, फूल, पाणी जे काय असेल तो भक्तिभावाने अर्पण करत असेल तर तो माझा भक्तच आहे, असं कृष्णाच्या तोंडी आलेलं हे वाक्य गीतेच्या 9व्या अध्यायात आहे. तर अशा तऱ्हेने जे जलरक्षक आहे ते पाण्यात, ते झाडांचेही रक्षक आहे, ते वनस्पतीचे रक्षक आहे, डोंगराचे रक्षक आहे, दगडाचे रक्षक आहे, आकाशाचेही पूजक आहेत. तर या सगळ्या लोकांना यक्ष म्हटलाय. त्यांची जी स्त्री आहे तिला यक्षिण म्हटलाय. आणि याचा ज असल्यामुळे जखीण ही तिचं एक प्राकृत रूप आहे. आणि यापूर्वी तुम्हाला सांगितलं दाकीण, तर डाक शब्दाचा अर्थ होतो ज्ञानवान स्त्री, ज्ञानवान, आणि दखीण म्हणजे ज्ञानवान स्त्री, तर ज्ञानी स्त्रीसाठी वापरलाय. कोकणामध्ये आणखी एक भूत आहे, ते पूजित सुद्धा आहे, त्याची भीती आहे लोकांच्या मनात, पण त्याची पूजा सुद्धा बऱ्याच ठिकाणी होते. त्याला देवतार म्हणतात. म्हणजे देवाच्या कार्यामध्ये व्यस्त असलेल्या व्यक्तीला मरण आलं तर त्याचं रूपांतर देवतारात होतं असं म्हणतात. पण देवतार हा ग्रामरक्षक आहे, ते ग्रामदैवत आहे, याचा अर्थ गावाचं रक्षण करणारा, याचा अर्थ ते क्षेत्रपाल दैवत आहे. क्षेत्रपाल शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ होतो शेतीचं रक्षण करणारा, पण तो गावाच्या सीमेचे रक्षण करतो. त्याला गोव्यामध्ये राखणदार म्हणतात. तर या राखणदाराकडे दोन भावनेनी पाहिलं जातं. ते भूत आहे, रात्रभर भटकत राहतं, आणि आपण जर रस्ता चुकलो तर ते रस्ता दाखवतं, पण ते रस्ता दाखवत असताना आपण मागे पाहायचं नाही. मागे पाहिलं तर मात्र तो एक तर तुम्हाला शिक्षा करतो किंवा गुप्त होऊन जातो. अशा प्रकारच्या देवचाराच्या कथा ह्या आपल्या गोव्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. त्याला राखणदार म्हटलं गेलं. याचा अर्थ तो क्षेत्रपाल दैवत आहे. त्याची भीती लोकांच्या मनात असल्यामुळे त्याचं रूपांतर भूतामध्ये झाला. वेंगुर्ले वगैरे कोकणातला जो भाग आहे, तळ कोकणातला, त्या भागात अशा तऱ्हेने देवचारांचे काही प्रकार आहेत, त्यांची भीती सुद्धा आहे, आणि दैवत त्याचे यात्रा महोत्सव सुद्धा आहे. कोकणाचं आणखी वैशिष्ट्य वेताळ नावाचं एक दैवत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. वेत शब्दाचा अर्थ होतो काठी, बारीक काठी, ज्याला वेत आपण म्हणतो. वेतासारख्या बारीक सापाला उद्देशून वेताळ शब्द आहे. कारण वेताळ हे नागदैवत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात साप निघतात, आणि विशेषतः फुरसे नावाचा जो भयानक त्रासदायक जो साप आहे तो कोकणातच आहे, इतर ठिकाणी फारसा आढळत नाही. पण अशा तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या सापांच्या जाती आहेत. त्यात नाग हा अतिशय महत्वाचा आहे. जो फुत्कार काढतो, त्याचा फणा हा भीतीदायक असतो, आणि त्यांनी चावल्यानंतर माणसाला मरणाशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून त्याची पूजा केली तर आपण मृत्यूपासून वाचू शकतो. किंवा एखाद्याला नाग चावला असेल तर वेताळाची पूजा केली तर ते विष उतरतं, अशी एक समजूत आहे, पण ती चुकीची आहे. नाग हा भयंकर विषारी प्राणी आहे, आणि तो चावल्यानंतर आपल्याला औषधं घेतल्याशिवाय, इंजेक्शन घेतल्याशिवाय काही पर्याय नाही. काही विशिष्ट वेळेतच ते करणं आवश्यक आहे उपचार, नाही तर माणसाचा मृत्यू अटळ आहे. म्हणून वेताळाची पूजा या अर्थाने करतात. पण तो सापळ्याच्या आकारात, मानवी सापळ्याच्या रूपात तो पूजला जातो. त्याचं लिंग मोठं दाखवलं जातं. म्हणजे संतानोत्पत्ती, संतानदाता या अर्थाने सुद्धा त्याची पूजा केली जाते. वेताळाच्या फार मोठ्या घुमटी किंवा मूर्ती या आपल्याला कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात त्या पाहायला मिळतात. अशा तऱ्हेचं ते दैवत सुद्धा आहे आणि भूत सुद्धा आहे. ते भूताची भीती घालून पूजा करायची. म्हसोबा हे असंच एक दैवत आहे. आपल्या संत तुकारामांनी ज्या अनेक दैवतांची निर्भत्सना केली आहे, त्यात महिषासुराची सुद्धा निर्भत्सना केली. त्यांनी महिषासूर म्हटलाय. आपल्या गावामध्ये म्हसोबा असतो. म्हैस हे जे आहे, हे आपल्याकडे फार पूजनीय असं दैवत नाही आहे. जसं गायीची पूजा लोक करतात, जिवंत गायची. गायची मंदिरं आढळत नाही तुम्हाला, पण तिची
पूजा करण्याची प्रथा आहे, गोमाता तिला म्हणतो आपण. तर तसं काही म्हशीला म्हणत नाही, पण म्हशीचा जो नर आहे म्हसोबा, ज्याला आपण हेला म्हणतो, रेडा म्हणतो, त्याचं दैवत आहे हे म्हसोबा, आणि हे गावाचं रक्षण करणारं दैवत आहे. क्षेत्रपाळ दैवत असं म्हणतात. म्हैसूर नावाचं जे राज्य आहे, आता त्याला आपण कर्नाटक म्हणतो. म्हैसूर ह्या ठिकाणी महिषासुराची फार मोठी मूर्ती आहे, चामुंडेश्वरी टेकडीजवळ, आणि त्याची पूजा केली जाते. उत्तर भारतात बरेच लोक जे असुर स्वतःला मानतात ते महिषासुराला आपलं दैवत मानतात, पूर्वज मानतात. म्हणून महिषासुर वध करणाऱ्या दुर्गेबद्दल त्यांच्या मनात राग आहे, अशा प्रकारचे चित्र रंगू नये, अशा प्रकारची शिल्प तयार करू नये असं ते म्हणतात. हा बसोबा महाराष्ट्रात मात्र गावागावात दगडाच्या रूपात शेंदूर माखलेला आपल्याला दिसतो. बऱ्याच ठिकाणी दगडच असतो, काही ठिकाणी घुमटी असतो, पण झाडाखाली त्याची मूर्ती न कोरलेली मूर्ती असते. बऱ्याच ठिकाणी कोरलेल्या मूर्ती सुद्धा म्हसोबाच्या आपल्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आढळतात. तर असा हा म्हसोबा दैवती आहे, आणि भूत म्हणून त्याची भीती सुद्धा लोकांच्या मनात आहे. सटवी नावाची एक देवता आहे, षष्ठी, संस्कृतीला षष्ठी म्हणतात. जसं बिहारमध्ये लोक किंवा उत्तर भारतामध्ये छठ पूजन करतात, तर ती 6व्या दिवसाची देवता. जन्मल्यानंतर 6व्या दिवशी आपलं नाव ती ठेवते, नावच नाही तर आपलं सगळं आयुष्य आपल्या कपाळावर रेखून ठेवते, म्हणून तिला बरेच ठिकाणी चित्रलेखा असं म्हणतात. तर आपल्या महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या बऱ्याचशा शिवमंदिराच्या बाहेर अशा प्रकारच्या चित्रलेखाच्या मूर्ती असतात. तिला पत्रलेखा असंही म्हणतात, पत्रलेखिका असंही म्हणतात. पण सर्वसामान्य लोकांमध्ये ती सटवी आहे, ती आपलं भविष्य लिहिते. म्हणून आपल्या आयुष्यात काही वाईट घडलं तर आपण शिव्या देतो तो सटवीला. स्त्रिया आपसात भांडतात तेव्हा ती सटवी ही शिवी वापरतात, कारण आपलं भविष्य तिने लिहिलं आहे. वास्तविक तिच्याबद्दलच्या चांगल्या भावनाही लोकांच्या मनात आहे, पण जेव्हा अनुभव वाईट असतो तेव्हा देवालाही लोक शिव्या देतात. काय कामाचं तू देव देव फेकून देतात. तशा तऱ्हेने सटवीकडे पाहण्याचा हा नकारात्मक दृष्टिकोन आहे. तिचीही गणना भूतांमध्ये आपण केलेली आहे, पण ते चुकीचं आहे. ऋग्वेदामध्ये किंवा नंतरच्या वैदिक ग्रंथांमध्ये ज्या निवृत्तीचा उल्लेख आहे तिचंच रूपांतर पुढे ज्येष्ठेत झालं, आणि ज्येष्ठीला पुढे षष्ठी म्हटलं गेलं, आणि षष्ठीचं रूपांतर सटवी या ग्रामदेवतेत झालं. ही पहिली मातृदेवता आहे भारतातली, आद्य मातृदेवता जिला म्हणता येईल. निवृत्ती तिचं हे रूप आहे सटवी, पण तिच्याकडे पाहण्याचा वैदिकांचा दृष्टिकोन दूषित असल्यामुळे त्यांनी तिला बदनाम केलं. त्याला मृत्यूची देवता, विनाशाची देवता, बालग्रह, बालभक्षक देवता. पण ती शीतला माता, ज्योती, महालक्ष्मी, ज्येष्ठा गौरी अनेक रूपात पूजनीय आहे. हे फारसं लोकांना माहित नाही, म्हणून तिला भूत मानलं जातं, पण ते चुकीचं आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. आसरा याही मातृदेवता आहे. आसरा हा शब्द त्याचं संस्कृत रूपांतर जे आहे ते अप्सरा, अप म्हणजे पाणी, आणि सर म्हणजे प्रवाह, पाण्याचा प्रवाह. जसं सरस्वती म्हणजे प्रवाहवती, नदीला उद्देशून हा शब्द जसा वापरतो, तसं पाण्याचा प्रवाह जिथे आहे त्याची मालकीण किंवा त्याचं रक्षण करणारी देवता, आपलं पूर्वज देवता, तिला यक्षिणी बद्दल ज्या समजुती आहेत तशा समजुती अगदी आसराबद्दल आहे. आणि त्या 7 प्रकारच्या असतात. 7 शब्दाचा एक अर्थ पाणी असा होतो, 7 शब्दाचा एक अर्थ सत्य असाही होतो. म्हणजे सत्याची बाजू घेणारी किंवा पाणी देणारी जलरक्षक देवता, त्या 7 खडे मांडून नदीच्या काठावर, विहिरीच्या काठावर, ओढ्याच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर ठेवतात, आणि बाळ जन्मलं की त्या ठिकाणी त्याला दर्शनाला नेतात. तर ही अतिशय महत्वाची देवता आहे. पण तिच्याबद्दल समजुती अशा विचित्र आहे की तिची पूजा नाही केली तर ती तुम्हाला डुबवते पाण्यात. विशेषतः नदीच्या काठावर तुम्ही जात असला तर तुम्हाला ओढून नेते, विशेषतः पुरुषांना, आणि पाण्यात डुबवते. अशा प्रकारची एक समजूत आहे, अपसमजूत आहे. या सगळ्या मातृदेवता आहे. 7 आसरा ह्या मातृदेवता आहे, आणि आपल्याकडे त्यांची पूजा अनेक पद्धतीने होते. पण वैदिकांनी त्यांना देवांच्या दरबारात नाचताना दाखवलाय, त्यांना अप्सरा म्हटलंय. आणि अभ्यासकांनी त्या अप्सरा इराणमधून आल्या आहेत, कारण इतक्या सुंदर स्त्रिया भारतात नाहीत असा त्यांचा गैरसमज झाला. आणि ज्या सुंदर स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा अप्सरा म्हणतात. तंत्र संप्रदायामध्ये अप्सरा तंत्र नावाचा एक तंत्रविधी आहे, आणि त्या तंत्रविधीमध्ये तुम्हाला सुंदर व्हायचं असेल तर ते विधी केले पाहिजेत, अशा प्रकारची समजूत आहे. नाही केले तर मात्र तुमचा मृत्यू अटळ आहे, अशा प्रकारची भीती घालण्यात येते. अशा तऱ्हेने आपण काही भूतांची माहिती पाहिली.
सर्व भूतांची माहिती एका भागात पाहणं शक्य नव्हतं. पुढे केव्हा तरी आपण इतर भूतांची माहिती पाहू. पण भूत नावाची जी संकल्पना आहे ती माणसाने निर्माण केलेली आहे. अशा प्रकारची कोणतीही दैवी शक्ती या सुपर नॅचरल पॉवर जगाच्या पाठीवर कुठेही नाही. ही मात्र खुणगाठ आपण नक्की बांधली पाहिजे आणि भूताची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. जे मांसाहार करणारे आहेत ते पिशाच्च आहेत, कच्चा मांस खाणारे पिशाच्च आहेत आणि जे शिजून मांस खातात ते भूत आहेत. तर भूत आणि पिशाच्च आपल्यापैकी 70 ते 75% लोक आहेत. तर त्यांच्यासोबतच आपल्याला राहायचं आहे. घरातच ते असतात बरेचदा. त्यांची भीती आपण कशाला बाळगायची. म्हणून अशा प्रकारची भीती मनातून काढून टाकावी यासाठी आपण भूतांची ही माहिती या ठिकाणी पाहिली आहे. पण या ठिकाणी थांबतो.